नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 10 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काही ना काही सेवा जी आहे तर ती करतच असतो. कारण या काळामध्ये दत्त तत्व जे आहे तर ते कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते आणि या काळामध्ये आपण जी काही सेवा करू, उपाय करू तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. अगदी मागच्या वर्षी देखील भरपूर ताई दादांनी याचे अनुभव देखील आलेले, या सेवेचे अनुभव जे आहेत तर ते देखील आलेले आहे. अगदी स्वामी महाराजांचा प्रगट दिन असेल किंवा स्वामी महाराजांची पुण्यतिथी असेल तर त्या काळामध्ये देखील आपण या सेवा करत असतो आणि या काळामध्ये भरपूर महिला पुरुषांना अनुभव देखील येतात. आणि तुम्हाला जर असे थरारक अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील या गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायला सुरुवात करायला पाहिजे. आता भरपूर महिला पुरुषांना अगदी गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते, परंतु ते काही करणं शक्य होत नाही. कारण की गुरुचरित्र पारायणाचे नियम जे आहेत ते खूप आहेत. त्याचबरोबर घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला देखील कामासाठी, ऑफिससाठी, इतर कामांसाठी बाहेर जावं लागतं. त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी अशा कोणत्या 5 मिनिटाच्या सेवा आहे की ज्या आपण घरी अगदी थोड्या वेळात देखील करू शकतो, त्याला जास्त नियम नसणार आहे. अशा कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, तुम्ही कोणतीही सेवा करणार असाल परंतु ती सेवा फक्त तुम्ही सकारात्मकतेने करा. त्याचा रिझल्ट जो आहे तर हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आता कोणतीही सेवा सुरू करायची असेल तर मग सर्वात प्रथम आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे, नारळ चांगला घ्यायचा आहे, पाण्याचा घ्यायचा आहे आणि जवळपास जिथे कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मंदिर असेल, मठ असेल किंवा घरातच स्वामी महाराजांपुढे जरी तुम्ही असं नारळ, खडी साखर, फूल, 1 रुपयाचं नाणं, सुपारी जे आहे तर ती ठेवलं तरी पण चालेल. नारळ, खडी साखर हातामध्ये तुम्हाला नारळ म्हणजे शेंडी जी आहे नारळाची तर ती स्वामींकडे करायची आहे. त्यावरती तुम्हाला विड्याचं पान ठेवायचं आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आहे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. 11 रुपये घेऊ शकता किंवा 5 रुपये देखील घेऊ शकता. तर यानंतर तुम्हाला सुपारी, हे सर्व साहित्य, खडी साखर, फूल हे हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचं नाव, गोत्र तुम्हाला सांगायचं आहे. आता ज्यांना गोत्र माहित नाही तर त्यांनी काश्यप नावाचं तुम्हाला उच्चार करायचा आहे, म्हणजे काश्यप शब्द बोलायचा आहे, म्हणजे मी काश्यप गोत्रातली आहे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि ज्यांना गोत्र माहित आहे त्यांनी गोत्र सांगायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे. ज्यांना माहित नाही गोत्र तर त्यांनी मग तुम्हाला काश्यप म्हणून तो की मी काश्यप गोत्रातली आहे असं तुम्हाला बोलायचं आहे. तसेच मी 21 दिवसांची ही सेवा तुमची महाराज करणार आहे किंवा 11 दिवसांची ही सेवा करणार आहे. तुम्ही माझ्याकडनं ही सेवा जी आहे तर ती कृपा करून पूर्ण करून घ्या असं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे त्यांना. त्यानंतर आपले डोळे बंद करायचे आहे, स्वामी महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, तळमळीने आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे तर त्याबद्दल आपण स्वामींकडे ती इच्छा आपली व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्ही स्वामी महाराजांकडे मागायची आहे. आता ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली असेल तर स्वामी महाराज नक्कीच देतील, परंतु ती गोष्ट जर तुमच्यासाठी पुढे जाऊन घातक ठरणार असेल तर ती स्वामी तुम्हाला कधीच देणार नाही.
कारण की स्वामी महाराज साक्षात आपली आईच आहे. आई जसं आपल्या लेकराला जे काही चांगलं आहे तर तेच देत असते, तसं स्वामी माऊलींचं देखील आहे. त्यामुळे तुम्ही फक्त त्यांच्यावरती अतूट विश्वास ठेवा. विश्वास तुमचा डगमगू देऊ नका की मी एवढी सेवा केली, मला सेवेने काहीच मिळालं नाही. तर काही वेळा असं देखील होतं माझ्या ताई दादांनो, बघा आपण खूप सेवा करतो आणि आपण बोलून जातो की मी सेवा केली परंतु मला यातून काहीच अनुभव आला नाही. तर त्यावेळी ती गोष्ट आपण जी स्वामींकडे मागतो तर ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नसते, म्हणून ती स्वामी आपल्याला प्राप्त करून देत नाही. कारण आपल्याला जेवढं माहीत नसतं तेवढं स्वामींना कळत असतं की हे याच्यासाठी किती योग्य आहे, अयोग्य आहे. म्हणून काही वेळा आपण सेवा उपाय करून देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं आहे तर ते स्वामी आपल्याला उशिराने का होईना परंतु नक्कीच देतात. त्यामुळे तुम्ही फक्त त्यांच्यावरती अतूट विश्वास ठेवा. तुमचा विश्वास जो आहे तर तो डगमगू देऊ नका. योग्य वेळी स्वामी तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला परत स्वामींकडे काही मागण्याची वेळ सुद्धा येणार नाही. काही ना काही एखादी गोष्ट मिळण्यासाठी उशीर होतो, कारण की तुम्ही जे काही मागताय त्यापेक्षाही स्वामी महाराजांना तुम्हाला जर काही जास्त काही द्यायचं असेल तर त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो. त्यामुळे न डगमगता आपण मनामध्ये सकारात्मकता ठेवून या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहे. नारळ खडी साखर आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे, किंवा अगदी जरी तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटोजवळ मूर्तीजवळ ठेवलं तरी पण चालेल. नंतर जेव्हा पण तुम्ही केंद्रात जाल त्यावेळी मंदिरात जाल, अगदी दत्त महाराजांच्या मंदिरात जाल, तिथे जरी तुम्ही नारळ आणि खडी साखर ठेवली तर चालेल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अशी 5 मिनिटाची आपण कोणती सेवा करू शकतो. आता सेवेसाठी ज्यांच्याकडे वेळच नाही तर अशा वेळी तुम्ही अगदी नामस्मरणाची देखील सेवा करू शकता. ज्यांच्याकडे वेळ आहे तर त्यांनी देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे, 3 अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. अगदी 20 जून पासून तुम्ही 10 जुलै पर्यंत या सेवा करू शकता. आणि ज्यांच्याकडे खरोखर वेळच नाही तर त्यांनी जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी स्वामी समर्थ या मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तुम्ही अखंड नामस्मरण मनामध्ये म्हणतात ना, हाती काम मुखी राम, तसं तुम्ही करू शकता. काही हरकत नाही. ज्यांना खरोखर वेळच नाही तर त्यांनी मनामध्ये नामस्मरण करायचं आहे. तुम्ही मंत्र जप केला तरी पण चालेल, कारण की आपण जे काही जेवण बनवत असतो तर त्याचा प्रसाद होतो असं म्हणतात ना. तर अगदी आपण घरामध्ये झाडलोट करत असू किंवा भांडी धुत असू ज्यावेळी तेव्हा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ या अक्षराक्षर मंत्राचा जप केला तर आपल्या मनामध्ये असणारी, आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे अगदी तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता. श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्या जसा जप वाढत जातो तशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती जी आहे तर ती आपल्याला नक्कीच येऊ लागते. या जपानी पैशाचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संतती विषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नाही तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना देखील मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचं वाचन घडत राहते, चेहऱ्यावरती एक दैवी तेज दिसून येतं. असा हा सहज सुलभ जप जो आहे तर तो आपण सर्वांनी मिळून करायचा आहे अशी माझी प्रत्येकांना एक विनंती आहे. आणि खरोखर प्रत्येकांनी आपल्या घरी काही ना काही तरी गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा जी आहे तर ती आवर्जून करण्यास सुरुवात करा. आता भरपूर जणांना प्रश्न देखील पडतो की असं कधी पण नामस्मरण केल्यावरती आपल्याला त्याचा फायदा होईल का, कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. तर श्री स्वामी समर्थ या नावाचं मंत्राचं स्मरण कसंही केलं तरी ते आपले काम करते. शेतात बी पेरतात त्यावेळी ज्याचं तोंड वरच्या बाजूला आले की नाही हे बघितलं जात नाही, बी शेतात पडते. तसं
ज्या तोंडातून मोड यायचा असतो तो तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल, परंतु जेव्हा मोडच बाहेर पडतो त्यावेळी त्यांची दिशा मुळात कोणत्या बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतूनच वरती येतो। तसेच नामस्मरण कसेही केले तरीही नाम घेणाऱ्याची ती योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावरती आणून सोडेल। म्हणून श्री स्वामी समर्थ या नाम मंत्राचं सतत स्मरण करावं। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करू शकता। आता यानंतर दुसरी कोणती सेवा करू शकता। आता भरपूर महिला किंवा पुरुषांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, परंतु ते शक्य होत नाही। मग अशा वेळी तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठन केलं तरी पण चालते। अगदी तुम्ही श्लोक जो आहे तर तो देखील म्हणू शकता किंवा हा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनल वरती शेअर केलेला आहे। ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा, किंवा 108 वेळा तुम्ही हा श्लोक म्हणा। 11 वेळा जरी हा श्लोक म्हटला तरी पण चालेल। फक्त देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे, एक तांब्यावरून पाणी तिथे ठेवायचं आहे, त्या पाण्यावरती आपण आपला हात ठेवायचा आहे किंवा एखादं झाकण ठेवायचं आहे आणि हा मंत्र जप तुम्हाला हा श्लोक आपण पठन करायचा आहे। श्लोक पठन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी हे पाणी जे आहे तर ते तीर्थ समजून ग्रहण करायचं आहे। लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आणि यानंतर आपण हे पाणी थोडंसं आपल्या घरामध्ये शिंपडून घ्यायचं की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल। मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये जेवढं घर आहे तिकडे सगळीकडे तुम्ही शिंपडून घ्यायचं आहे। आपण 21 दिवस सेवा करायची आहे। अगदी 20 जून पासून ते 11 जुलै पर्यंत आपण ही सेवा आवर्जून करा। आता अगदी मासिक धर्म आला तर अशा वेळेस ते दिवस गॅप टाकून तुम्हाला त्यानंतर परत पुढे सेवा कंटिन्यू चालू करायची आहे। गुरुचरित्र पठन किंवा श्रवण करू शकता दत्तांचा। आता तो श्लोक परत एकदा सांगते बघा। तो श्लोक असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाठ पिठापुरी त्यामागे नृसिंह सरस्वती, करंज ग्रामातरी तीर्थे हिंडत पातला, बिलुवाडीचे संगमा तेथून मठ गाणगापुरी, वसेवारी दिनाचे क्षमा। तर हा श्लोक आपण रोज पठन करायचा आहे किंवा मोबाईल वरती तुम्हाला मिळाला तर मोबाईल वरती लावू शकता। त्याचबरोबर तुम्ही या दिवसांमध्ये तारक मंत्राची जी सेवा आहे तर ती 11 दिवसाची, 21 दिवसाची सेवा जी आहे तर ती देखील तुम्ही करू शकता। तारक मंत्राची सेवा 21 दिवसाची कशा पद्धतीने करायची आहे, तारक मंत्र कशा पद्धतीने जपायचा आहे याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या चॅनल वरती मी शेअर करेन। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता। तुमचे आणखी काही स्वामी सेवेबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहू शकता। तर चला आज अशा प्रमाणे तुम्हाला जी होईल ती सेवा तुम्ही आवर्जून करून बघा। त्याचबरोबर दररोज तुम्हाला शक्य असेल तर स्वामी चरित्राचं पारायण करू शकता। 21 दिवस रोज 1 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा। कोणतीही सेवा तुम्ही फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा। जास्त नाही सेवा जमली थोडी 5 मिनिटाची का होईना सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। असं नाही की संपूर्ण दिवसभर आपल्याला देवाजवळ बसायचं आहे आणि सेवा करायची आहे। आपण ह्या ज्या सेवा आहेत तर आपण नामस्मरण जे आहे तर हे चालता फिरता सुद्धा करू शकतो। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हाती काम आणि मुखी राम आपण बोलू शकतो, तसं तुम्ही ही सेवा करू शकता। तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा माहिती सोबत, छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला ओम साई।